रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त सांगलीवाडी येथे झालेल्या जयंत बैलगाडी जनरल शर्यतीमध्ये शिरूरच्या बाळू हजारे यांच्या हेलिकॉप्टर बैलच्या बैल जोडीने प्रथम क्रमांकाचं 1.25 लाख रुपयांचं बक्षीस मिळवले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचं 1,25,000चं रोख बक्षीस आणि ढाल देण्यात आली। लक्ष्मी फाटाजवळील मिटारकी पट्टा येथे विना लाठीकाठी मोटारसायकल मानाची जयंत बैलगाडा शर्यतीच पार पडल्या। या शर्यतीला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत पाटील उपस्थित होते। यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे, राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, संजय बजाज, राहुल पवार, मुख्य संयोजक अभिजित कोळी आदी जण उपस्थित होते। शर्यतीचे उद्घाटन शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्या हस्ते झालं। सांगलीवाडी येथील बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी सांगलीसह कोल्हापूर, सातारा, कर्नाटक सीमा भागातून बैलगाडी प्रेमींनी मोठी हजेरी लावली। जनरल अ गट बैलगाडी शर्यतीसाठी दुसरा क्रमांक हरिपूर येथील महेश बोंद्रे सरकार यांच्या बैलजोडीने मिळवला। त्यांना 1 लाखाचं बक्षीस देण्यात आलं। तिसऱ्या क्रमांकाचं 75,000चं बक्षीस दानोळीच्या अमर शिंदे यांच्या बैलजोडीने मिळवलं। जनरल ब गट बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांक रणदीप थोरात, दादा पैलवान, नामदेव बापू सांगली यांना बक्षिसे दिलेत। यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शौकीनांसाठी हे मैदान पर्वणी ठरतं। शौकीनांना शर्यतीचा थरार स्क्रीनवरही पाहता येतो। गेल्या 2 वर्षापेक्षा यंदा शर्यतीचे नेटके संयोजन केले। मार्गावरील झाडे काढली आहेत। तरुण नेता अभिजित कोळी आणि त्यांच्या कष्टामुळे मैदान यशस्वी होते। यात्रा समितीचे प्रमुख संयोजक अभिजित कोळी म्हणाले, गेले 4 वर्ष शर्यतीचं आयोजन केलं जात असून यासाठी सांगलीवाडीसह शेजारील गावातील तरुणांचं मोठं योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं। अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील कृष्णा घाट उद्ध्वस्त होईल, तरी देखील राज्य शासनाला गांभीर्य नाही। त्यामुळे आता कर्नाटकचा निषेध करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल। पहिल्या टप्प्यात 3 जिल्ह्यात लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय सांगलीतील बैठकीत घेण्यात आलाय। कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतलाय। याला विरोध करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आमदार अरुण अण्णा लाड यांच्या पुढाकाराने सांगलीत बैठक झाली। या बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील, महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांच्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपट्ट्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसतो। हा फटका अलमट्टी धरणामुळे बसल्याचे सिद्ध झाले। तज्ज्ञ लोक असताना या विषयाचा सखोल अभ्यास करून याबाबतचा अहवाल केंद्र शासन, जल आयोग आणि लवादासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र ते झालं नाही। राज्य सरकार केवळ घोषणा करतं, काम काही करत नाही। धरणाची उंची वाढवण्याविरोधात लोकसभेत आवाज उठवला, पण राज्य सरकारने दुर्लक्ष केलं होतं। या प्रकरणी न्यायालयासह रस्त्यावरची लढाई नागरिकांनीच लढली पाहिजे, तरच सरकार जागं होईल। तरी या लढ्यात मी पुढे असेल, सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलंय। अरुण अण्णा लाड म्हणाले, आता लढाईची वेळ आली आहे। कर्नाटकचा हट्ट आणि यावर महाराष्ट्र शासनाची निष्क्रियता या विरोधात न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावर उतरून ही लढाई लढली पाहिजे। सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात 1 दिवस लाक्षणिक बंद पाळून या प्रश्नांची गंभीरता शासनाच्या निदर्शनास आणून देऊ असा इशाराही त्यांनी दिलाय। जिल्ह्याच्या विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यात सांगलीकर म्हणून योगदान द्या। राज्यात जिल्हा अव्वल ठरेल यासाठी प्रयत्न करा असा सल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। निमित्त होतं जिल्हा नियोजन समितीचा निधी 100% खर्च झाल्याबद्दल प्रमुख यंत्रणाच्या अधिकाऱ्यांच्या स्नेहभोजनाचं। जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च झाल्यानंतर अधिकाऱ्यांना स्नेहभोजन देण्याचं आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिलं होतं। त्यानुसार आमराई ऑफिसर्स क्लब येथे दिलेल्या या स्नेहभोजनाने सर्व अधिकाऱ्यांना एक वेगळीच प्रेरणा देण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुके, उपवन संरक्षक नीता कट्टे यांच्यासह जवळपास 50 यंत्रणांच्या प्रमुखांसाठी पालकमंत्र्यांनी स्नेहभोजन दिले। चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जिल्ह्याचे काम करत आहेत। पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ते सतत ॲक्शन मोडवर आहेत। जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह सर्व यंत्रणांनी वेळीच दक्षता घेत साथ दिली।
आर्थिक वर्षाखेरीज सांगली जिल्हा नियोजन समितीचा 99.6% निधी खर्च पडला. त्यामुळे यावर्षी जवळपास संपूर्ण निधी खर्च पडल्याने पुढील वर्षी मिळणाऱ्या निधीत कपात होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे एप्रिल ते मे मध्येच अंदाजपत्रक तयार करावं, पावसाळी हंगामात मान्यतांची कार्यवाही आणि डिसेंबरपर्यंत निधीचा विनियोग निश्चित करण्याचं उद्दिष्ट यंत्रणांनी ठेवावं असं पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात ही टीम वर्कने काम होण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन दर महिन्याला निवडक यंत्रणांशी अनौपचारिक स्नेहभोजन करू. त्यातून प्रशासकीय स्तरावर अडकलेल्या फायलीतील तांत्रिक अडचणी दूर होऊन कामांना गती येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर सायंकाळी सांगली शहराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. दुपारी कडक ऊन पडल्यानंतर रस्ते सामसूम पडल्याचं चित्र होतं. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक पडलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. शहरातील अनेक भागात जोरदार पावसामुळे पाणी साचून राहिले. उन्हाने अंगाची काहिली होत असताना अचानक पडलेल्या पावसामुळे सांगलीकरांना गारव्याचा सुखद दिलासा मिळालाय. राज्यातील साखर कारखाने व खासगी कारखान्याची ऊसतोडणी, वाहतूकदार आणि मुकादम मजुरांचे करार ऑनलाईन करण्यासह गोपीनाथ मुंडे महामंडळाने नोंदणी असलेले मजूर पुरवण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने साखर आयुक्तांकडे मंगळवारी केली आहे. पुणे येथे साखर आयुक्तालयामध्ये साखर आयुक्त सिद्धाराम सलीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा व सुकाणू समितीतील सदस्यांनी काही सूचना केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊस तोडणी, मुकादम आणि मजूर यांच्याकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदार शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदा करणे तसेच साखर कारखानदार व ऊस तोडणी वाहतूकदार शेतकरी यांच्यात करार दुरुस्ती यासाठी साखर आयुक्तांना बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. शेतकऱ्याला पीक कर्ज ई करार पद्धतीने देतो त्याप्रमाणे महामंडळाने मजूर मुकादमांच्या मालमत्तेवर ई करार करून त्यांच्यामार्फत देण्यात यावा. ती रक्कम ऊस वाहतूकदार शेतकरी मंडळाकडे वर्ग करेल. त्रिसूत्री पद्धतीचा म्हणजे ऊस वाहतूकदार शेतकरी आणि मुकादम मजूर तसेच कारखान्याचा शेती विभाग, कारण शेती विभागाचे व्हेरिफिकेशन आणि शिफारस झाल्याशिवाय अग्रिम रक्कम मुकादम आणि मजुरांना दिली जात नाही. सदरचा करार हा रजिस्टर समोर व्हावा आणि त्यांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात यावी. मुकादम आणि मजुराने फसवणूक केली तर सदरचा गुन्हा फसवण्याच्या उद्देशाने अग्रिम रक्कम घेतलेली आहे. त्यामुळे सदरचा गुन्हा हा दिवाने बाब न समजता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा यांसह अन्य मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांची माहिती देणारे वैशिष्ट्यपूर्ण धडे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी लिहिले आहेत. 700 गावांचे 2263 धडे लिहिले असून त्याचे एकत्रित प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. शिक्षकांनी तयार केलेल्या संगणक अभ्यासक्रमाचे आणि मॉडेल स्कूल प्रारूपाचे प्रकाशनही पालकमंत्र्यांनी केलं. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्या संकल्पनेतून माझ्या गावच्या धड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सर्व शिक्षक लिहिते झालेत. 2263 धड्यातील निवडक तालुकानिहाय धड्यांची संख्या अशी आहे. शिराळा तालुक्यातील 147, वाळवा तालुका 85, खानापूर तालुका 86, मिरज तालुका 127, जत मराठी 256 आणि कन्नड 112, कडेगाव तालुक्यातील 96, पलूस तालुक्यातील 65, आटपाडी तालुक्यातील 87, कवटेमंकाळ तालुक्यातील 80, तासगाव तालुक्यातील 102, प्रत्येक तालुक्यातून 80 आणि केंद्र स्तरावर 20 अशा एकूण 100 पुस्तिका तयार केल्या आहेत. जत तालुक्यात कन्नड माध्यमातील 2 आणि तासगाव नगर परिषदेने स्वतंत्र पुस्तिका तयार केली आहे. माझ्या गावचा धडा या उपक्रमासाठी विस्तार अधिकारी डॉक्टर विमल माने, स्वाती शिंदे, बाबा परीट, गौतम कांबळे, दयासागर बन्ने, कृष्णांत पाटोळे, संदीप पाटील, दीपक रोकडे, वैशाली आडमुठे, सुषमा डांगे, अर्जुन जाधव आणि साळुंखे, अवधूत भोसले, दीपक माळी, नितांत तांबडे, निलेश कांबळे, तारीश अत्तार, महादेव देसाई, रमेश तिके, कपिल कांबळे आणि राजू केंगार यांनी परिश्रम घेतले. सहाय्यक प्रशासन अधिकारी स्वप्नाली माने आणि सहकार्याने पुस्तकाचं प्रदर्शन आयोजित केलं.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या रँकिंगमध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 अखेर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथे महाराष्ट्र आरोग्य सन्मान 2025 मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे नियोजन करण्यात आलं होतं. उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सर्व आरोग्य संस्थांचा सन्मान करण्यात आलाय. यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका विभागामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या रँकिंगमध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 अखेर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. सदर कार्यक्रमास महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील, शहर कार्यक्रम व्यवस्थापक समर पवार, सार्वजनिक आरोग्य परिचारिका माधुरी पाटील, स्टाफ नर्स जयश्री संकपाळ, क्षयरोग विभागाच्या सपना देशपांडे, परिचारिका स्वाती सुतार, आशा वर्कर शीलवंती सौताळे उपस्थित होते. याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली आहे. चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिकलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रीय संत गाडगे बाबा, वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी 2017 मध्ये चैत्रवारीला पायी दिंडी सुरुवात केली. 4 एप्रिलला चिकलगी भुयार मठापासून निघालेली पायी दिंडी जाल्याळ गुंजेगाव मार्गे सोमवारी रात्री पंढरपूरमध्ये दाखल झाली आहे. या दिंडीत श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या 15 लाखाच्या सागवानी रथाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आकर्षक सजवलेल्या या रथात पालखी होती. शांतीलाल चव्हाण या भाविकांनी 1.25 किलो चांदीच्या पादुका श्रीस अर्पण केल्या होत्या. सकाळी बागडे बाबांच्या रथाची नगर प्रदक्षिणा सुरू झाली. या नगर प्रदक्षिणेत हजारो भाविक विठ्ठू नामाचा गजर करत सहभागी झाले. पालखीतील चांदीच्या पादुक्यास चंद्रभागा नदीत स्नान घालण्यात आलं. यावेळी हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्यासह हजारो भाविक या शिस्तबद्ध दिंडीत सहभागी झाले होते. दिंडी यशस्वी करण्यासाठी हरिभक्तपरायण अमृत पाटील महाराज, शांतीलाल चव्हाण, नितीन पाटील, दामाजी माळी, जाकाप्या धगे, यशवंत पाटील, अमृत पाटील, वास्तुशास्त्र तज्ज्ञ सौ सरिताताई लिंगायत, व्यंकटेश राजपूत यांनी परिश्रम घेतला.